तुम्हाला तेच दिसतं जे आम्ही सोशल मीडियावरती पोस्ट करतो. तुम्हाला ते दाखवत नाही आम्ही की आम्ही काय काय करतो. 2 दिवसामध्ये शिकणं आणि 20 वर्षापासून शिकलेल्या मुलीसोबत करणं हे माझ्यासाठी खूप हार्ड होतं. आम्ही 4 जण ऑलरेडी फिक्स झालो होतो. बनीची कास्टिंग सगळ्यात शेवटला झाली. नंतर त्याने मला सांगितलं की मला तुला एक सरप्राईज दाखवायचंय, एक गोष्ट दाखवायची आहे. 4ही जणांनी त्या फॅमिलीतले माझे पाय पडले. तर मी अशी उडी मारून साईडला गेलो. म्हणलं अहो तुम्ही मला पाप लावताय म्हणलं. नमस्कार सर्वांना, माझं नाव विशाल फाले. नमस्कार, मी तृप्ती राणे. तर आमच्या दोघांचं एक सुंदर असं गाणं आलेलं आहे. शोभाचं नाव तुम्ही पाठीमागं बघू शकता. आणि या गाण्याला खूप कमी दिवसात खूप प्रेम देत आहे सगळेजण आणि ट्रेंडिंगला पण आले कमी दिवसात. तर त्यासाठी खरंच सगळ्यांचे मनापासून धन्यवाद. असंच प्रेम गाण्यावरती कायम राहू द्या. खूप भारी वाटतं ॲक्च्युली. फर्स्ट गाण्यात ऑब्व्हियसली नव्हती, बट सेकंड गाण्यात त्यांचा एक छान असा पार्ट म्हणून आहे. आणि ऑफकोर्स हे महाराजांचं गाणं आहे, त्यामुळे ही खूप मोठी गोष्ट होती माझ्यासाठी. आणि त्यांनी जसा मला कॉल केला, मी हे चौघं ऑलरेडी डन होते, बट मी नंतर डन झालेली आहे. आणि थँक्यू सो मच म्हणेल त्या टीमला की तुम्ही माझा विचार केलात या गाण्याबद्दल. आणि महाराजांची कृपा, बाकी काय नाही. म्हणजे ज्यावेळेस मला विचारलं गेलं अगोदर, आम्ही 4 जण ऑलरेडी फिक्स झालो होतो. बनीची कास्टिंग सगळ्यात शेवटला झाली आणि त्याच्यानंतर आपल्या विशाल निकमची कास्टिंग झाली. तर ज्यावेळेस मला कास्ट केलं ना, आणि मला हे माहिती होतं कारण आम्ही एका टीमचा भाग असल्यामुळं आम्हाला माहिती असतं की प्रशांतदाची गाणी कोणती आहेत आणि नेक्स्ट गाणं कोणतं येणार आहेत. तर ज्यावेळेस बिग हिटवरती शुभाचं नाव हे गाणं येणार होतं, आणि शुभाचं नाव आम्ही खूप वेळा अगोदर ऐकलं होतं. मला माहिती होतं हे गाणं डान्सिकल आहे आणि डान्स हा माझा जॉनरच नाही आहे. तर माझ्या अंगावरती काटा आला की मी हे करू शकतो का. तरी पण मला माझ्यावर विश्वास दाखवला बिग हिट टीमने, प्रशांत दादा यांनी, की तू करू शकतो. पण मला स्वतःवर विश्वास नव्हता की मी करू शकतो म्हणून. पण थँक्स टू चेतन, म्हणजेच नानूज ज्याला सगळे ओळखतात ते, आणि दुसरा चेतन दादा, हे दोघांनी एवढी सुंदर कोरिओग्राफी केली आहे गाण्याची की ज्याला डान्स येत नाही त्याच्याकडनं पण डान्स करून घेतला आहे त्यांनी. तर थँक्स टू आमचे कोरिओग्राफर ज्यांनी माझ्याकडनं डान्स करून घेतलेला आहे. माझा प्रवास खूप छान होता ॲक्च्युली. आणि ऑब्व्हियसली हे गाणं परत अगेन ह्याच्यासारखंच डान्सिकल होतं. मला थोडाफार येतो डान्स, जास्त पण नाही, बट माझ्यासाठी थोडंसं चॅलेंजिंग होतं बिकॉज मी वैष्णवीसोबत डान्स करणार होती. आणि तुम्ही गाण्यात बघितलंच असेल, मे बी तुम्हालाही वाटलं असेल की तिची एनर्जी माझ्यापेक्षा जास्त आहे, कारण की ती खूप आधीपासून डान्स करत आली. आणि मी आत्ता 2 दिवसामध्ये शिकणं आणि 20 वर्षापासून शिकलेल्या मुलीसोबत करणं हे माझ्यासाठी खूप हार्ड होतं. बट मी माझं 100% द्यायचा प्रयत्न केला आणि ते मे बी प्रेक्षकांपर्यंत पोचलंच असेल. सो मी तरी माझ्यासाठी तेच एक चॅलेंजिंग होतं. बाकी ओव्हरऑल गाणं तर खूप मस्त होतं. नाही, मला कॉल आला आणि मग मला सांगितलं की तुझी कास्ट आम्ही करतोय शिवबाचं नाव या गाण्यासाठी. मी म्हटलं आई शपथ, म्हणजे 4 ऑलरेडी झालेले. सो माझं काही असं हे नव्हतं की मी असेनच, बट माझी माणसं आहेत तर मी त्याच्यातच खुश होती. बट आमच्या 5 जणांचं हे पहिलं गाणं होतं महाराजांवरती, आणि ते मग आमच्यासाठी तेवढं स्पेशल होतं. खूप चांगलं वाटतं. आणि म्हणजे मला दरवेळेस मी प्रत्येक इंटरव्ह्यूमध्ये हेच सांगतो की मी अल्बम सॉंग्सला घेऊन अशा पद्धतीने बघतो की प्रत्येक गाण्यात मला काहीतरी वेगळं शिकता आलं पाहिजे. म्हणजे मी प्रोड्युसर्सला, डिरेक्टरला माझी रिक्वायरमेंट हीच असते की जर आता मला घेऊन गाणं करते, ऑलरेडी गाणी खूप केलेत, पण आता करायचं आहे ते काहीतरी वेगळं करायचं आहे. तर ही गोष्ट खूप भारी होती. प्रशांत दादा आमच्या टीमचं हे सगळ्यांचं मिळून पण हे पहिलंच गाणं आहे छत्रपती शिवाजी महाराजांवरती, आणि माझं पण हे पहिलंच गाणं आहे. तर एवढ्या मोठ्या लेवलला शूट होते, कारण प्रशांतदाने पण ह्याच्या अगोदर का शूट केलं नव्हतं त्याच्या मागं पण कारण होतं की आपल्या महाराजांचं गाणं करायचं आणि ते असं छोट्या लेवलवर शूट नाही करायचं. मग अल्बम सॉन्ग जरी असलं तरी त्याला असं शूट करायचं की जसं ते फिल्मचं गाणं वाटलं पाहिजे. जसं आमची प्रत्येक गाणी वाटतातच, पण ह्या गाण्याला आम्ही खूपच जास्त बजेट लावलेलं आहे. आकडा नाही सांगू शकत तुम्हाला, गाण्यातनं तुम्हाला कळू शकते, कारण जिथं ND स्टुडिओला शूट केलेलं आहे आम्ही. म्हणजे तुम्ही थोडासा अंदाज लावू शकता, जे इंडस्ट्रीमध्ये आहेत, ज्यांना माहिती आहे ND स्टुडिओला शूट करणं किती अवघड आहे, तर आम्ही केलं आहे. आणि बिग हिटनी ही संधी दिली एवढ्या मोठ्या गाण्याचा आम्हाला भाग होण्याची. तर बिग हिट टीमचे, अनिल सरांचे, ऋतिकजींचे, अनुष्काचे आणि अविनाश सरांचे, ह्यांचे खरंच मनापासून धन्यवाद करतो. त्यांच्यामुळे हे गाणं मोठं झालं.
खूप भारी होती, म्हणजे सांगू नाही शकत ते ॲक्च्युली. जो प्रत्यक्षात तिथे असतो ना तो फक्त बघतो आणि फील करतो. आणि महाराजांचं ॲक्ट करणं हे खूप अवघड आहे आणि त्याने ते खूप मनापासून केलं. आणि तुम्ही गाण्यात बघितलं असेल त्याने पण त्याचं 100% तेवढंच दिलं आहे आणि दिसतंय पण ते खूप डेडिकेशन लागतं त्या रोलसाठी. आणि म्हणजे ती भूमिका बघून ना असं फील होतं की त्या काळात आपण जर असतो तर काय असतं, म्हणजे महाराज कसे असतील किंवा काय ते त्या भूमिकेतून दिसतं. मी हे सांगतो, मी आजपर्यंत म्हणजे माझं कोणतंही चांगलं काम करताना तुम्हाला तेच दिसतं जे आम्ही सोशल मीडियावरती पोस्ट करतो. तुम्हाला ते दाखवत नाही आम्ही की आम्ही काय काय करतो. मी माझ्या प्रत्येक चांगल्या कामाच्या अगोदर मी तुळापूरला जातो छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीवरती पाया पडायला, कारण मला तिथून एक ऊर्जा मिळते. आता तुम्हाला जसं माहिती आहे की माझा मित्र आहे, त्याचा एक बिझनेस चालू करायच्या वेळेस आम्ही रायगडावरती गेलो, छत्रपती शिवाजी महाराजांचा आशीर्वाद घेतला. ती एक एनर्जी मिळते, कारण आपल्याला असं वाटतं की आपण काही बी करू शकतो. इथला महाराजांचा जर आपल्याला आशीर्वाद भेटला तर काही बी करू शकतो. म्हणून मी सांगतोय, एकदा तुळापूरला जाऊन पाया पडा, नतमस्तक व्हा. जी आतून एक ऊर्जा येते ना, एनर्जी, ती मी असं तुम्हाला शब्दात नाही सांगू शकत. तुम्ही तिथं जाऊनच ते फील करू शकता. आणि जेव्हा आम्ही असं कुठे जातो गडावरती किंवा महाराजांबद्दल काहीतरी बोलत असतो तेव्हा विशालला इतकं माहिती आहे, इतकं त्याचा इतिहास खूप चांगला आहे ॲक्च्युली. खरं सांगायला गेलं तर तो आम्हाला खूप सांगतो सगळ्या गोष्टी, छोट्यापासून ते खूप म्हणजे वास्ट असं सगळं त्याला नॉलेज आहे आणि तो खूप सांगत असतो की असं होतं तसं होतं. त्यामुळे भारी वाटतं ती गोष्ट ॲक्च्युली. आणि जसं की हा बोलला की आम्ही नेहमीच पाया वगैरे पडायला जातो तिथे, हे खूप खरं आहे. आणि मी स्वतः खूप जास्त मानते. फक्त मानत नाही तर आपण म्हणतो ना की महाराजांची घोषणा करणं किंवा त्यांचा आदर्श समोर ठेवणं खूप सोपं आहे, बोलणं खूप सोपं आहे, पण ते करणं तितकं अवघड आहे. बट मी आहे म्हणजे त्या जनरेशनची नसली तरी त्यांना जोपासणारी अशी आहे. माझ्यासाठी एक फॅन मुमेंट म्हणजे मी एक गाणं करत होतो, बावरलं म्हणून एक गाणं होतं माझं. अच्छा, हां, वेगळं आहे. त्या गाण्यामध्ये काय झालं, माझं एक सीन शूट होत होता आणि माझं तोंड ह्या साईडला होतं आणि मागून एक गाडी आली आणि त्यांनी असं काचातनं बाहेर बघितलं की कसलं शूट चालू आहे. आणि ज्यावेळेस त्यांनी मला पाहिलं त्यांनी अर्जंट गाडी थांबवली आणि ते जरा वयाने मोठे होते, माझ्या वडिलांच्या वयाचे होते, आई वडिलांच्या वयाचे होते. त्यांच्याबरोबर 2 मुली होत्या, त्या पण माझ्या वयाच्या होत्या. तर मग त्यांना बाउन्सर्सने थांबवलं की शूट चालू आहे, 5 मिनटात होईल, मग तुम्ही भेटा. आणि मी आपलं नॉर्मली गेलो तर मला माझ्या 4ही जणांनी त्या फॅमिलीतल्या माझे पाय पडले. तर मी अशी उडी मारून साईडला गेलो, म्हणलं अहो तुम्ही मला पाप लावताय, म्हणलं तुम्ही माझ्या वडिलांच्या वयाचे असे पाया काय पडताय. तर त्यावेळेस मला म्हणले की बाळा तुझ्या व्हिडिओज खूप पाहिल्यात आम्ही, ज्यावेळेस तू ते बोलायचं ना त्या व्हिडिओ खूप पाहिल्यात, त्या व्हिडिओमधनं खूप शिकायला मिळतं. आणि ॲक्च्युलीमध्ये काय झालं तर एक असा मोमेंट आला होता, एकाच्या आईला असं पॅरालाइज टाईप काहीतरी झालं होतं, तर ती खूप महिने अशी पडून होती एका बेडवरती. तर त्या मुलाचा मला एकदा व्हिडिओ कॉल आला होता आणि त्याने दाखवलं होतं की मला म्हणला की आता तुझ्या व्हिडिओमुळं ती एक एनर्जी मिळते आमच्या आईला आणि ती आता हालचाल करायला लागली आणि रोज दिवसभर बघते. तर मला कधी कधी अशा गोष्टींवरती स्वतःवर विश्वास बसत नाही की अरे खरंच बोलतात का मला फक्त खुश करण्यासाठी बोलतात. पण ज्यावेळेस अशी लोकं भेटतात ना त्यावेळेस खरंच खूप भारी वाटतं. आणि आज जे काय आहे मी ह्यांच्यामुळंच आहे, तर थँक्यू सो मच सगळ्यांना. माझ्यासाठी एक होता जो विशालचं एक शूट चालू होतं आणि सासवडमध्ये आम्ही शूट म्हणजे ह्याचं चालू होतं, मी गेली होती त्याच्या सेटवरती आणि तिथे ना एक मुलगा आलेला. आणि पहिलं असतं ना की मुलं आली व आपण थोडं घाबरतो किंवा पटकन असं सांगू नाही शकत बिकॉज हा शूटमध्ये होता. तर तो मुलगा ना मला बोलला की मी तुझा खूप मोठा फॅन आहे, तुमच्या दोघांचा पण, आम्हाला तुमचे व्हिडिओज आवडतात. मी म्हटलं थँक्यू सो मच. नंतर त्याने मला सांगितलं की मला तुला एक सरप्राईज दाखवायचं आहे, एक गोष्ट दाखवायची आहे की मी तुमचा कितपत असं आहे. तर मला असं वाटलं की नॉर्मली असेल की फोटोज सेव्ह असतात, व्हिडिओज सेव्ह असतात. तर त्याने दाखवल्यावरती मी शॉक झाली. तो म्हणजे त्याने टॅटू काढला होता, आमच्या दोघांचा फोटो होता त्याच्यामध्ये आणि
म्हणजे इतकं भारी वाटलं की एवढं कोण कसं काय प्रेम करू शकतं. पण खूप अशा गोष्टी आहेत, एक नाही आहे, अशा भरपूर मुवमेंट आहेत ॲक्च्युली आणि खूप भारी वाटतं. सो थँक्यू सो मच, तुम्ही आम्हा दोघांना पण एवढं प्रेम करता आमच्या दोघांवरती आणि इतका सपोर्ट करता त्याबद्दल आणि आमच्यासाठी तुम्ही अनमोल आहात.